समाजाची बैठक पार पडली। काय बैठकीमध्ये ठराव झाले आणि बैठक घेण्याची नेमकी काय पार्श्वभूमी आहे? एका समस्त सर्व हिंदू बांधवांना सकल हिंदू समाजातर्फे विनंती की सोमवारी सकाळपासून दुपारी 1 वाजेपर्यंत संपूर्ण बारामती, इंदापूर आणि दौंड तालुका बंद ठेवण्याबाबत ठराव पास करण्यात आला आणि त्याप्रमाणे सर्वांनी स्वफूर्तीने व्यापाऱ्यांनी बंद पाळावे ही आग्रहाची व कळकळीची सर्वांना नम्र विनंती करण्यात आली। त्याप्रमाणे सर्व सकल हिंदू समाजातील सर्व कार्यकर्त्यांनी त्यांना समर्थन दिले आणि एका भिगवण येथील झालेल्या घटनेबाबत अत्यंत निंदनीय व निषेधार्थ म्हणून आज ही सभा आम्ही आयोजित केली होती। पुन्हा असे महाराष्ट्रामध्ये काय परंतु पुन्हा भारत देशामध्ये असे प्रकार घडू नयेत यासाठी सर्वांनी हिंदू बांधवांनी खबरदारी घ्यावी ही विनंती। हा बंद तुम्ही ठेवणार आहेत, काय बंदमध्ये मागणी काय करणार आहे सरकारने? बंदमध्ये आम्ही पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करावा या एक आग्रहाची विनंती आहे। 2 नंबरला धर्मांतरण कायदा लागू करावा। महाराष्ट्रामध्ये संपूर्ण त्याची अंमलबजावणी व्हावी। ज्या पद्धतीने उत्तर प्रदेशमध्ये कायदा लागू केलेला आहे त्याप्रमाणे महाराष्ट्रातही त्या कायद्याची अंमलबजावणी करावी। आणि 3 नंबरला लव जिहाद याबाबत महाराष्ट्र सरकारने त्याबाबत त्वरित अंमलबजावणी करावी। मोर्चा आणि निदर्शने वगैरे काय निघणार आहेत का? काय मोर्चा आणि निदर्शनाबाबत आमचं काही ठरलेलं नाही आहे, फक्त बंद एवढंच आमचं ठरलेलं आहे।